नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. आपलं आजचं पुस्तक मायकेल स्कॉट बॉमनचं द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन. द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन. लेखक मायकेल स्कॉट बॉमन. किंमत ₹599. पानं 280. अशा पद्धतीनं शॉर्टेस्ट हिस्ट्री अशी मालिका घेऊन या प्रकाशनानं केवळ शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन हे पुस्तक प्रकाशित केलंय अशातला भाग नाही. या मालिकेमध्ये द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इंडिया, द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ डेमोक्रेसी, द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ सोव्हिएट युनियन, द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ चायना, द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ युनिवर्स, द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ क्राउन आणि द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ वॉर अशी इतर 7 पुस्तकं सुद्धा त्यांनी प्रकाशित केली आहेत. या मालिकेचं घोषवाक्यच मुळी रीड इन अ डे असं आहे. म्हणजे जणू काही एका दिवसात 280 पानं वाचून होतील अशा स्वरूपाचा तो भाग आहे. एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की मायकेल स्कॉट बॉमन हा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा पदवीधर आहे आणि त्यांनी स्कूल ऑफ ओरिएंटल मधनं MA ही आफ्रिकन स्टडीज या विषयामध्ये केलेली किंवा घेतलेली पदवी आहे. त्याच्या नशिबी किंवा त्याच्या पदरामध्ये 35 वर्षाचा इतिहास शिकवण्याचा अनुभव आहे आणि इतिहास त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन पातळीवरती शिकवलेला आहे. मिडल ईस्ट मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दौरे केल्यानंतर आणि अनेकदा तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम केल्यानंतर आणि इस्रायली कमिटीच्या माध्यमातून काम केल्यानंतर मायकेल स्कॉट बॉमनने द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन हे पुस्तक लिहिलेलं आहे. आज ह्या शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ पॅलेस्टाईन आणि इस्रायल याचा विचार करण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या असं लक्षात आलं असेल की गेले काही 117-120 दिवस जे युद्ध सुरू आहे त्यातनं केवळ इतिहासाचं पुनर्लेखन होईल अशातला भाग नाही, पण कदाचित त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक देशांच्या भौगोलिक रेषा सुद्धा बदलल्या जातील. म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये जसं प्रिझनर्स ऑफ जॉग्राफी पाहिलं त्याचं पुढचा भाग किंवा त्याची पार्श्वभूमी असं देणारं पुस्तक म्हणजे मायकेल स्कॉट बॉमनचं शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन. आपल्या असं लक्षात येईल की 1948 साली एक स्वतंत्र भूभाग म्हणून इस्रायल जन्माला आलं. इस्रायलच्या इतिहासाचा विचार करण्याची नितांत आवश्यकता याच्यासाठी आहे की इस्रायल भौगोलिक दृष्ट्या एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून 1948 साली जन्माला जरी आलेलं असलं तरी सुद्धा एका अर्थानं जर विचार करायचा झाला तर त्याची बीज ही दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲडॉल्फ हिटलरनं ज्यूंवरती केलेल्या अत्याचारामध्ये त्याच्यामधल्या युरोपमधल्या कुठच्याच देशातले ज्यू सुटले नव्हते त्याच्यामध्ये घातली गेलेली आहेत. त्यामुळे 1928 सालच्या प्रगतीपासनं खरं सांगायचं म्हणजे ज्यू एक धर्मीय म्हणून, ज्यू एक जमात म्हणून, ज्यू एक वृत्ती म्हणून, ज्यू एक प्रवृत्ती म्हणून हे एकत्र येण्याची सुरुवात झाली. आणि त्याच्या नंतरच्या काळातही प्रत्यक्षामध्ये ते इस्रायलमध्ये स्थायिक नसले. कायद्याच्या दृष्टिकोनातनं बोलायचं झालं तर ते इस्रायल या देशाचे नागरिक नसले तरी जगभर पसरलेले ज्यू हे वेगळ्या अर्थानं एका दृष्टीनं त्या राष्ट्राचे नागरिक होते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वीणा गवाणकरांच्या गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकाचा विचार करत असताना आपण असं पाहिलं की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड डिक्सन असं म्हणत असत की कागदोपत्रांची पूर्तता म्हणून इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर मला जरूर भेटत असतील, पण त्यानिमित्तानं त्यांचा तो संदेश आणि तो संकेत प्रत्यक्ष भेटीच्या चर्चेतनं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती ज्यांची पकड वाढती आहे अशा ज्यू मंडळींना भेटणं आणि अमेरिकेनं त्यांची मागणी मान्य करू दे अथवा नको करू दे अमेरिकेत स्थायिक असलेल्या ज्यूंकडनं त्या पैशाचा ओघ इस्रायलकडे जाईल याची सातत्य आणि खातरजमा करून घेण्यासाठी गोल्डा मायर अमेरिकेमध्ये येत असतात. हा जर विचार केला
तर या राष्ट्रीय धारणेचा जन्म कसा झाला, या राष्ट्रीय अस्मितेची वाढ कशी झाली, याला प्रोत्साहन वेगवेगळ्या काळामध्ये कसं मिळालं. मग डेव्हिड बिन गुरियन पासून आताच्या नेत्यान्याहू पर्यंत कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही वृत्ती, कोणताही पक्ष इस्रायलमध्ये सत्तारूढ असला तरी सुद्धा या मूलगणितामध्ये किंवा आकडेमोडीमध्ये कधीच कोणताच कसाच फरक होत नाही. याचा जर विचार करायचा असेल तर आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन हे त्याचं उत्तर आहे. असा विचार करत असताना लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की कदाचित हे पुस्तक येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या संदर्भामध्येही उपयोगी पडू शकतं का, हा फार पुढचा विचार जरी झाला तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की इस्रायलची अनेक राष्ट्रीय संरक्षण विषयक धोरणं ही पूर्णपणानं नेहमीच त्यांच्या इतिहासानं पेललेली उदाहरणं आहेत. पॅलेस्टाईन मध्ये नेमकं काय पद्धतीचं गणित झालं याचा विचार अतुल कहात्यांच्या पुस्तकाचा याच मालिकेमध्ये विचार करताना पाहिलं. त्या अतुल कहात्यांच्या पुस्तकामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूनं या विषयाकडे पाहिलं. एकाच वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांचा विचार करणारं पुस्तक म्हणजे द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन. या पुस्तकाचं शीर्षकच सांगतं तसं की अनेक गोष्टी याच्यामध्ये सूचित केल्या गेल्या, त्या प्रत्यक्ष तपशीलवार सांगितल्या गेल्या असतीलच असं मात्र नाही. परंतु जसं आपण म्हणतो की शहाण्याला शब्दांचा मार पुरतो, तसे अनेक संकेताचे सूचकांक इथं लक्षात घ्यावेच लागतील असा विषय म्हणजेच मायकेल स्कॉट बॉमनचं पुस्तक द शॉर्टेस्ट हिस्ट्री ऑफ इस्रायल अँड पॅलेस्टाईन. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.